हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार मस्त अगदी चटपटीत होणारा नाश्ता. नेहमी काय नाश्ता करायचा हा प्रश्न पडतो, किंवा आता उन्हाळ्यात सुट्ट्या मुलांना सुरू होतात त्यावेळेस मुलांची फरमाईश असते की काही ना काही खायचं. चला तर आज आपण मस्त असा हेल्दी असा नाश्ता पाहणार आहोत. चला तर सुरुवात करू आपल्या रेसिपीला. यासाठी मी एक अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हे रवा ॲड करूया. त्यानंतर पीठ, त्यानंतर आता यामध्ये लागणारे मसाले. सर्वप्रथम आपण यात चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. त्यानंतर खरडा मिरची, जिरं, थोडंसं ओवा हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. थोडासा कढीपत्ता, थोडीशी चिरलेली बारीक कोथिंबीर, एक कांदा चिरलेला आणि बटाटा छान असा किसून घेतला आहे, धुवून स्वच्छ. तर बटाटा ॲड करूया आणि सर्व छान आपण मिक्स करून घेऊया. पहा, नेहमी काय करायचा हा मोठा सगळ्यात प्रश्न असतो नाश्त्याला. काहीतरी वेगळं बनवायचं आणि मुलांना काहीतरी आवडेल चटपटीत, म्हणून आज आपण हा नाश्ता तयार करणार आहोत. पाहता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया. आपण छान मिक्स करून घेतलं आहे. त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून याचं छान असं एक घट्ट बॅटर तयार करून, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही, असं याचं बॅटर तयार करून घेऊया. जास्त एकदमच पाणी नाही वापरायचं, थोडं थोडं करून पाणी वापरून हे छान असं बॅटर आपण तयार करून घेऊया. आपण थोडं थोडं पाणी ॲड करून छान असं घट्ट असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. पाहू शकता. गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात तेल ॲड केलं आहे. तेल पण मस्त गरम झालेलं आहे. आता जे आपण बॅटर तयार केले ते बॅटर थोडं थोडं याच्यात सोडून घेऊया. मग तुम्ही याला शॅलो फ्राय पण करू शकता. मी याला डीप फ्राय करत आहे. असं सोडून घ्यायचं, छान याचं असं फ्राय करून घ्यायचं आपला नाश्ता. थोडंसं मस्त छान सोडलेलं आहे मी. पहा, त्याला दोन्ही साईडने छान आपण फ्राय करून घेऊया. सुरुवातीला गॅस फास्ट ठेवायचा, नंतर कमी करायचा, म्हणजे छान आतपर्यंत व्यवस्थित भाजल्या जाईल. पहा, तयार पद्धतीने मी सर्व फ्राय करून घेते. पहा, तयार झाला आपला गरमागरम नाश्ता. पाहू शकता, मस्त अगदी छान दिसत आहे. आणि आपण सर्व छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतले आहेत. पाहू शकता तुम्ही, मस्त अगदी छान असा कुरकुरीत खायला आपला नाश्ता तयार झालेला आहे. मुलांना नक्की आवडेल, कमी मसाल्यातला मस्त. आणि तुम्हाला आणखी खूप हेल्दी पाहिजे असेल तर तुम्ही डीप फ्राय करण्यापेक्षा शॅलो फ्राय केले तरी चालतील. पहा, मस्त हेल्दी असा आपला चटपटीत नाश्ता तयार झाला. पाहू शकता, अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारा. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, करून बघा. खरंच रेसिपी खूप सुंदर आहे आणि खूप टेस्टी आहे नाश्ता. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.